आता सध्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ किंवा बाजूचे खेड तालुका असून काही जुन्नरच्या तालुक्याच्या भागात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरतात. ड्रोन गेली जवळजवळ एक महिनाभर झाले. ड्रोन रात्रीच्या वेळेस फिरतात, साधारण 10-10:30च्या पुढे तर 2-3 वाजेपर्यंत ड्रोन ते आकाशामध्ये गिरट्या घालतात आणि एक नव्हे, दोन नव्हे, 3-3, 4-4 ड्रोन फिरतात. तर याबाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि प्रशासन, पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल विभागाचे मुख्य कोणी असेल ते त्या पद्धतीने कुठली कार्यवाही करायला मागत नाही आणि लोकांमध्ये भीती तर वाढत चाललेली आहे. याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ बानखिले आपल्या आंबेगाव वार्ताच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर त्यांच्याकडून नेमक्या ड्रोन बाबत काय माहिती किंवा प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत त्यांच्याकडून नेमकी माहिती जाणून घेऊया. बोला राजाभाऊ, काय मत आहे तुमचं ड्रोन बाबत? गेली महिनाभर साधारणतः एक 3 आठवडे तर पूर्ण होऊन गेले. शिरूर असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या भागातील सुरुवातीला ग्रामीण भागात खेड्यावरती, वाड्या वस्त्यांवरती हे ड्रोन फिरत होते. त्यामुळे सुरुवातीला लोकांना असं वाटलं की काहीतरी चोरीच्या उद्देशानं, चोरीच्या आणि हे ड्रोन फिरत असावेत. परंतु नंतर पाहिलं आपण तर त्याचा आवाका थोडासा व्यापक स्वरूपामध्ये वाढत गेला. नंतर मंचर सारख्या शहरामध्ये, नारायणगाव सारखं शहर असेल, चाकण सारखं असेल, शिरूर शहर असेल, मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हे ड्रोन फिरत राहिले. मग हे ड्रोन नेमके फिरतात कसे? कारण याचा गैरफायदा घेऊन अनेक वेळा जे काही भुरटे चोर आहेत, मग समजा मंचरमध्ये ड्रोन फिरत असतील तर त्यांनी आजूबाजूच्या दुसऱ्या गावात जाऊन चोऱ्या करायच्या. याचा गैरफायदा हे छोटे छोटे चोर घ्यायला लागलेले आहेत, काही मोठ्या प्रमाणात आहेत. आणि गेली महिनाभर सातत्यानं याची तुमच्यासारख्या वृत्तवाहिन्या असतील, मीडिया, प्रिंट मीडिया असेल, सगळ्यातनं प्रचंड चर्चा होते. अगदी काल परवा विधानसभेमध्ये सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला, पण प्रशासन त्या संदर्भात ठोस उत्तर आजपर्यंत काही द्यायला तयार नाही. आम्ही या संदर्भात लेखी निवेदनं प्रांत ऑफिसला दिलेलं आहे, संबंधित पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, पण तेही या गोष्टीपासून अद्यापर्यंत अनिविज्ञ आहेत. त्यांनाही हे नेमकं काय प्रकार चालू आहे तोही त्यांच्या म्हणजे याच्या पलीकडचा आहे, माहितीच्या आकलनाच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत, त्यामुळे तेही स्पष्ट सांगू शकत नाहीत. तर आता राहिला विषय शासकीय वरिष्ठ लेवलला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जातीनं लक्ष घालावं. काय प्रकार आहे, काय प्रकार नाही, याची समाजामध्ये एक प्रचंड दहशत आणि भीतीचं वातावरण आज तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला आठवत असेल, साधारणतः 90-91च्या दरम्यान आपल्याच परिसरामध्ये, जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये एक दरोड्याचं मोठं सत्र सुरू झालं होतं. काही लोक सुद्धा त्याच्यामध्ये दरोडे टाकताना त्या चोरट्यांनी मारली होती, म्हणजे मृत पावलेली होती. मग असा प्रसंग पुन्हा एकदा जनतेच्या मनासमोर उभा राहिलेला आहे, एक भीतीचं वातावरण उभं राहिलेलं आहे. गावागावामध्ये काही तरुण मंडळी जागून रात्रभर काढतात, लोक सुद्धा झोपत नाहीत, घरामध्ये लाईटी चालू ठेवणं, आजूबाजूला पारे नेमणं, म्हणजे अशा पद्धतीचं भयभीत जीवन समाज आता जगायला लागलेला आहे. तेव्हा याच्यावरती आमची विनंती राहणार आहे की प्रशासनामध्ये वरिष्ठ पातळीवरनं लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी ठोस भूमिका घेऊन याचा खुलासा शासनानं करणं गरजेचं आहे. एकतर शासकीय पातळीवरचे काही सर्वे असतील तर त्यांनी तसं ते जाहीर करावं, अन्यथा वेगळ्या पद्धतीनं कोणी खाजगी जर काही करत असेल तर त्याचा बंदोबस्त करणं सरकारचं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी तो करावा. आणि जर यदा कदाचित हे त्यांच्याच्यानी लवकर बंद होणार नसेल तर मग मात्र आम्हाला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक रस्त्यावर उतरून, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल. मग ते आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल हे आज मी सांगत नाही, पण त्या आंदोलनाची तीव्रता ही शासनाला न सहन करण्यापलीकडची, म्हणजे पेलवणार नाही असं ते आंदोलन नक्कीच असेल. तेव्हा लवकरात लवकर शासनानं त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. तर एकंदर राजाभाऊ बानखिले ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्यांनी तर आता तीव्र इशारा दिलाय प्रशासनाला का ड्रोन बाबत खुलासा करावा किंवा नेमकं काय आहे त्याचं स्पष्टीकरण शासनाने करावं. जर नाही स्पष्टीकरण केलं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. तर बघा, ड्रोनची म्हणजे ड्रोन जे फिरतात लग्नात किंवा इतर कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमात, त्याची परमिशन पोलीस विभागाकडून घ्यावी लागते. बराच वेळा पोलीस विभागाकडून परमिशन न घेतलेले ड्रोन सुद्धा पोलीस विभागाने जप्त केलेले आहेत. मग हे पोलीस विभागाकडून परवानगी घेऊन न घेता हे जर ड्रोन उडत असेल तर याला नेमकं कोणाचं म्हणजे सहकार्य किंवा कोण शासन प्रशासन याबाबत उदासीन आहेत का, याबाबत काय मत आहे तुमचं? नाही, आता हे पहा, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं छोटे छोटे
समजा काही फोटो स्टुडिओ असतील, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे असतील किंवा व्हिडिओ शूटिंग करणारे आहेत, लग्न समारंभ असतात, इतर काही कार्यक्रम असतात, सभा समारंभ, राजकीय कार्यक्रम काही असतात, त्यावेळेचं जे काही त्यांना चित्रीकरण करायचं असतं ते जर ड्रोनच्या माध्यमातून करायचं असेल तर त्यांना पोलिसांची एक परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी घेतल्याच्या नंतरच त्यांना ड्रोनवरती फिरून मग ते चित्रीकरण करता येतं. पण गेली महिनाभर हे ड्रोन काय आपले छोटे छोटे तुमच्या शूटिंगचे ड्रोन नाही. त्याचं जर तुम्ही पाहिलं रात्रीचं, काल रात्रीच माझ्या बिल्डिंगच्या समोर 1-1:30 वाजताच्या दरम्यान ड्रोन फिरत होता. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे. पण जर असे मोठ्या प्रमाणात जर आकाराने असणारे ड्रोन फिरत असतील आणि पोलीस स्टेशनची परवानगी नसेल, प्रशासनालाही काही माहीत नसेल, प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, कुणालाच माहिती नसताना अचानकपणानं एवढं मोठं काम करत असताना याला कुणाचा तरी वरद असतं 100% असणार आहे. मग ते राजकीय असेल, प्रशासकीय पातळीवरती असेल आणि ही जबाबदारी सर्वस्वी शासनाची आहे. कारण शासनाने हे शोधून काढलं पाहिजे. गृह खात्याने त्याच्या मागे लागून या ठिकाणी आपली परवानगी नसताना हे ड्रोन फिरतात कसे याची चौकशी केली पाहिजे. म्हणून आम्ही तर या सगळ्या गोष्टीला शासनाला जबाबदार धरतो. शासनाने लवकरात लवकर याचा छडा लावावा, याच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे ते शोधून काढावं. हे ड्रोन कोणाचे आहेत, त्यांना परवानगी न घेता कसे फिरायला लागलेले आहेत, कोणी परवानगी दिलेली आहे, याची सगळी शहानिशा होणं गरजेचं आहे. तर एकंदर ड्रोनमुळं जनता भयभीत झालेली आहे आणि त्याचं उत्तर मात्र प्रशासन द्यायला तयार नाही. तर हे अत्यंत आक्रमक पद्धतीने राजा वानखेडे यांनी त्याला म्हणजे एक प्रकारे प्रशासनाला इशारा दिलाय. बघू आता नेमकं प्रशासन कशा पद्धतीने हालतंय. अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात एक मोठं आंदोलन, व्यापक आंदोलन म्हणजे पक्षविरहित असेल असं राजा वानखेडे यांनी सांगितलेलं आहे.